सर्व शिक्षकांना नमस्कार. आपल्या सर्वांना प्रश्न आहे की मोबाईलवरती फिरकीवरून असाइनमेंट कशा डाउनलोड कराव्यात. त्यासाठी सर्वप्रथम आपण गुगलला फिरकी नाव टाकून फिरकीवरती लॉग इन करावे. लॉग इन केल्यानंतर आपल्याला फिरकीचा डॅशबोर्ड याप्रमाणे दिसेल. यामध्ये 2 कोर्सेस आहे. एक आपला टीचर मेंटर आणि दुसरा आहे CS टीचर मेंटर प्रोग्राम, टीचर मेंटर टू टीचर, जो की आपल्या शिक्षकांचा आहे. त्यावरती आपण क्लिक करावे. त्यावरती क्लिक केल्यावर आपल्यासमोर असा डॅशबोर्ड ओपन होईल. आपण जर डाव्या साईडला कोपऱ्यामध्ये जर 3 लाईनवरती क्लिक केलं तर आपल्याला मेनू देखील दिसतो. तर आपण मेनूवरतून देखील असाइनमेंट डेटा जो आहे तो डाउनलोड करू शकतो. किंवा आपण जर खाली गेलो तर या ठिकाणी आपल्याला ICTC कोर्समधील PLC1 आणि 2 असाइनमेंट डाउनलोड करायचे आहेत. तसंच CC1मध्ये PLC1 आणि 2 याचा डेटा डाउनलोड करायचा आहे. जी पद्धत एका PLCचा असाइनमेंट डाउनलोड करण्यासाठी असेल, सेम पद्धत आपल्याला प्रत्येक PLCच्या असाइनमेंट डाउनलोड करण्यासाठी असेल. एका PLCमध्ये आपल्या सर्व शिक्षकांचा डेटा आपल्याला भेटतो. जसं की आपण ICTC PLC1वरती क्लिक करूयात. यावरती क्लिक केल्यावर आपल्याला व्ह्यू ऑल सबमिशनवरती क्लिक करायचे आहे. व्ह्यू ऑल सबमिशनला क्लिक केल्यावर ICTC PLC1मध्ये ज्या शिक्षकांनी असाइनमेंट आपल्या पाठवले असतील असे आपण सर्व शिक्षक या ठिकाणी आपण बघू शकतो. आपण शिक्षकाचं नाव जे आहे मेंटर शिक्षकाचं ते निवडलं सेपरेट ग्रुपमधून. त्या ठिकाणी 2च ऑप्शन आहेत, एक आपल्या जिल्ह्याचं आणि एक आपलं मेंटर म्हणून आपलं. तर आपण इथे एक सॅम्पल घेतला आहे मॅडमचं नाव. तर आपण बघू शकतो की आपण शिक्षकांचा डेटासाठी आपल्याला फर्स्ट नेम ऑल, लास्ट नेम ऑल ठेवायचं आहे, कारण आपल्याला सर्व शिक्षकांचा फाईलचा डेटा डाउनलोड करायचा आहे. आता हा डेटा डाउनलोड करण्यासाठी आपण उजव्या साईडला आपल्याला दिसतं आहे इथं डाउनलोड ऑल सबमिशन इथं आहे. आपण जर झूम आउट आणि झूम इन करून बघितलं तर डाउनलोड हा ऑप्शन दिसतो आपल्याला. या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे. आता डाउनलोडला क्लिक केल्यावर आपली फाईल डाउनलोडिंगसाठी सुरू झाली आहे. आता एकदा फाईल डाउनलोड झाल्यावरती ती फाईल कशी ओपन करायची यासाठी आपल्याला फक्त एक छोटंसं ॲप आहे प्ले स्टोअरवरती, जेणेकरून ती झिप फाईल आपल्याला ऑटोमॅटिकली एक्स्ट्रॅक्ट होऊन भेटेल. तर त्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरवरती या पद्धतीने टाईप करायचं आहे. ZAceiver या नावाचं ॲप्लिकेशन आहे. आपण इथं बघू शकता माझ्या मोबाईलमध्ये मी पहिलंच इन्स्टॉल करून ठेवलं आहे. तर आपण देखील हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यावे आणि हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल केले असेल तर आपल्याला असाइनमेंट सहज भेटेल. आता आपण फिरकीवरतून आताच असाइनमेंट डाउनलोड केली. याच पद्धतीने तुम्हाला सगळ्या असाइनमेंट PLC2 आणि CC1 PLC1 आणि 2साठी देखील याच पद्धतीची प्रोसेस करायची आहे. आता आपली जी असाइनमेंट डाउनलोड झाली आहे ती आपल्या माय फाईल्समध्ये आपण जर गेलो तर आपल्याला डाउनलोडच्या फोल्डरमध्ये भेटेल. आता आपण माय फाईल्सवरती क्लिक केलं. डाउनलोडवरती क्लिक केल्यावर आपल्याला बघा सगळ्यात वरती CSTM टीचर्स ICTC PLC1 नावाचं एक फाईल आली आहे. तिला आपण जर क्लिक केली तर आपल्या याच्यामध्ये मोबाईलमध्ये आपण ते ॲप्लिकेशन घेतल्यामुळं डायरेक्ट ते म्हणत आहे की एक्स्ट्रॅक्ट करा. एक्स्ट्रॅक्ट केलं आपण की आता त्या फाईल शिक्षकांच्या नावाने तयार होतील. आता ICTC PLC1मध्ये एकच असाइनमेंट आहे, त्यामुळे प्रत्येक शिक्षकाचं एकच असाइनमेंट आपल्याला दिसेल. परंतु या व्यतिरिक्त आपल्या ज्या काही असाइनमेंट आहे PLC2 आणि CC1 PLC1 आणि 2 त्याच्यामध्ये प्रत्येकी 2 घटक आहे. तर त्यामुळे त्या ठिकाणी 2 शिक्षकांच्या नावाने फाईल तयार होतील. एक SB3 फाईल जी स्क्रॅचवरची आणि दुसरी म्हणजे जी की आपल्या अल्गोरिदम असेल किंवा डॉक्स फाईल असेल ती फाईल. तर आता आपण बघू शकतो इथं की आपल्याला शिक्षकांच्या नावाने इथं फाईल दिसत आहे बघा. रिफ्रेश झालं. आता मनोज तायडे, वैशाली सोनवणे याप्रमाणे आपल्याला नावं दिसत आहे. आपण कोणत्याही एका शिक्षकाच्या नावावरती क्लिक केलं की आपल्याला ती असाइनमेंट भेटत आहे. ती आपल्याला चेक करायची आहे. जसं की आता इथं आपण बघितलं शिक्षकांच्या एक असाइनमेंट बघत आहोत. तर या पद्धतीनेच तुम्हाला अशीच प्रोसेस करायची आहे आणि असाइनमेंट डाउनलोड करून बघायची आहे. आता पुढचा प्रश्न येतो सगळ्यात महत्त्वाचा. असाइनमेंट चेकिंग केलं 0.5 किंवा 1 मार्क किंवा 0 मार्क पडले असेल तर ते मार्क नोंदवण्यासाठी आपल्याला ग्रुपवरती आपल्या नावासमोर जी लिंक आहे DMSची लिंक आहे त्या लिंकला ओपन केल्यावर आपण बघू शकता आपल्या प्रत्येक टीचर मेंटरचा एक DMS आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता तो DMS ओपन केल्यावरती
आपण त्याच्यामध्ये 3-4 ऑप्शन आहे खालच्या साईडला. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे PLC अटेंडन्स ट्रॅकर आणि असाइनमेंट ट्रॅकर. PLCचे असाइनमेंटचे ट्रॅकर म्हणजेच त्याच्यामध्ये आपल्याला मार्क भरायचे आहेत. तर आता आपण कोर्स 2चं बघितलं तर आपल्याला वाटलं की या ठिकाणी किती मार्क पडले 0 किंवा 0.5. तर याला आपण क्लिक करून ते मार्क भरायचे आहेत. तसं आता इथं आपण 0.5 केलं. तर असे मार्क भरून झाल्यावर आपल्या डाव्या साईडला बघा आपल्याला राईट क्लिक दिसतं आहे. त्या राईट क्लिकला फक्त आपण क्लिक करायचं. तो डेटा तिथं ऑटोमॅटिक सेव्ह होतो. तसंच आपण PLC अटेंडन्सला जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी देखील आपल्याला बघू शकता PLC 1 आणि 2 जी की ICTCमधील त्याची अटेंडन्स आणि CC1मधील PLCची अटेंडन्स. तर या पद्धतीने आपण प्रेझेंट ॲबसेंट मार्क करू शकतो त्या ठिकाणी. इथं बघा आपण प्रेझेंट केलं तर प्रेझेंट, ॲबसेंट केलं तर ॲबसेंट देखील त्या ठिकाणी होतं आहे. तसंच आता आपण समजा या ठिकाणी जर आपण क्लिक केलं तर आपण ॲबसेंट जर क्लिक केलं तर ॲबसेंट देखील त्या ठिकाणी आपल्याला मार्क करता येईल. आता आपण समजा उदाहरणार्थ बघूयात. मोबाईलमध्ये सहज शक्य आहे. बघू शकता प्रेझेंट ॲबसेंट. प्रेझेंट ॲबसेंट, ॲबसेंटला क्लिक केलं ॲबसेंट. तर या पद्धतीने आपण PLC 1 आणि PLC 2ची अटेंडन्स तसंच कोर्स 3मधील PLC 1 आणि 2ची अटेंडन्स भरू शकता. आणि शेवटला राईट क्लिक करून तिथं जरी आपण क्लोज केलं डायरेक्टली तरी ते ऑटोमॅटिक सेव्ह होतो आणि तो डेटा ऑटोमॅटिकली आपल्या DMSमध्ये फिरकीवरती रिफ्लेक्ट होतो. तर या पद्धतीनेच आपण सर्व प्रोसेस करायची आहे. जर आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण ग्रुपवरती रेकॉर्डिंग देखील पाठवली आहे 17ची, त्या देखील आपण रेफर करू शकता. धन्यवाद.